ट्रस्टी आणि केंद्र प्रमुख म्हणून दायित्व आहे, सेवानिवृत्त कार्यकारी। माझ्या बाजूला ज्या मॅडम बसल्या सुनीताताई मेहता, त्या इनरव्ह्यू क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट डिस्ट्रिक्ट तो जो त्यांचा डिस्ट्रिक्ट आहे त्या इनरव्ह्यू क्लबच्या प्रेसिडेंट आहे। आता तो विषय झाला 29 प्रेसिडेंट आहे। त्यांच्या बाजूला जे बसल्या नूतनताई जैन, या दिव्यांग हा जो प्रोजेक्ट आहे त्याची कोऑर्डिनेटर म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी। माझ्या डाव्या हाताला जे बसले ते अविनाश धर्माधिकारी, म्हणजे चाणक्यवादी नाही, हे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून रिटायर झाले। मुंबईत अनेक वर्ष सर्व्हिस झालेली आहे त्यांची आणि आता मुंबईतच असतात आणि भारत विकास परिषद ही जी सामाजिक संस्था आहे माझ्या बोलण्यातील पुढे, त्याचे कोकण प्रांताचे अध्यक्ष आहेत। मी आता सुनीताताई मेहता, इनरव्ह्यू क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट यांना विनंती करतो की त्यांनी वेलकम स्वागत पर मनोगत व्यक्त करावं। आपण 1-2 मिनिटात मग मुख्य विषयाला सुरुवात करू। नमस्कार एवं आप सभी का हार्दिक स्वागत। आज हम सभी यहाँ एक अत्यंत विशेष अवसर पर एकत्रित हुए हैं। इनरव्ह्यू, जो विश्व की सबसे बड़ी महिला संगठन है और जिसने 102 वर्षों से समाज सेवा के क्षेत्र में अपना अमूल्य योगदान दिया है। इनरव्ह्यू क्लब ऑफ बॉम्बे एयरपोर्ट और भारत विकास परिषद के साथ मिलकर हम एक नया और प्रेरणादायक कदम उठाने जा रहे हैं। हमारा उद्देश्य है समाज के उन लोगों तक पहुंचना जिन्हें कृत्रिम अंगों की आवश्यकता है और उन्हें 100 से ज्यादा निःशुल्क कृत्रिम अंग प्रोस्थेटिक लिम्ब प्रदान करना। यह पहल न केवल किसी व्यक्ति के जीवन में नया आत्मविश्वास और नई दिशा लाएगी, बल्कि मानवता के प्रति हमारी सामूहिक जिम्मेदारी को भी दर्शाएगी। हम मीडिया के सभी साथियों का तहे दिल से स्वागत करते हैं कि आप यहाँ आज उपस्थित हुए और इस नेक कार्य को समाज तक पहुँचाने में हमारी आवाज़ बन रहे हैं। आपकी उपस्थिति हमारे प्रयास को और भी सशक्त बनाती है। आइए हम सब मिलकर इस अभियान को सफल बनाएं और दूसरों के जीवन में आशा की एक नई किरण जगाएं। धन्यवाद। जय हिंद। दिव्यांग केंद्र काय, कसं काय काम करते, मग हा आधुनिक पाय म्हणजे काय, या 3 मुद्द्यानंतर आपण प्रत्यक्ष शिबिराकडे वळूया आणि काय अपेक्षित आहे ज्याच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे। मित्रांनो, भारत विकास परिषद ही एक सामाजिक क्षेत्रात सेवा आणि संस्कार क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे। दिव्यांग सेवा हा भारत विकास परिषदेचा मी म्हणून आत्मा आहे। कारण जेव्हा 1962 साली चीनचं युद्ध झालं त्यावेळेला डिफेन्स डिपार्टमेंटकडे सुद्धा एवढी इक्विपमेंट्स नव्हते की त्यांचे पाय जे तुटले होते त्याला काय करायचं। दिल्लीतले काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक 1962ला एकत्र आले आणि त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मदतीने, पंडित नेहरूंच्या मदतीने डिफेन्स डिपार्टमेंट सोबत दिव्यांगांना लाकडी पाय बसवून दिले। लाकडी पाय बसवले। मग त्याच्यानंतर 2 वर्ष पूर्ण झाले, तो प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि त्यानंतर सगळ्या त्या कार्यकर्त्यांनी विचार केला की आपण काहीतरी कायमस्वरूपी सेवा क्षेत्रात काम करणारी संस्था उभी करू आणि म्हणून भारत विकास परिषद या संस्थेची स्थापना झाली। अशा पद्धतीने ही भारत विकास परिषद आहे। मुंबईत सुद्धा भारत विकास परिषदेच्या ब्रांचेस आहेत। जसं मी म्हटलं, मुंबई आणि कोकण जो प्रांत आहे त्याचे अविनाश धर्माधिकारी अध्यक्ष आहेत। वेस्टर्न साधारणपणे 40 ब्रांचेस तर मुंबई आणि परिसरात आहेत भारत विकास परिषदेच्या। भारत विकास परिषदेत समाजातील सक्षम व्यक्ती ज्यांना काहीतरी समाजासाठी करावंसं वाटतंय अशा व्यक्ती भारत विकास परिषद सदस्य असतात। इनरव्ह्यू क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट यांचं आपण अध्यक्षांनी सांगितलं। रोटरी क्लब आपल्याला माहिती आहे, त्यातलाच हा विषय इनरव्ह्यू क्लब येतो आणि इनरव्ह्यू क्लब
ही सुद्धा अखिल भारतीय संघटना आहे आणि आमच्यासोबत अनेक रोटरी क्लब्स आणि अनेक इनरव्ही क्लब्स यांच्यासोबतच आम्ही असे विविध कॅम्प घेत असतो. माझ्या बोलण्यात पुढे येईलच, कारण निधी हा विषय असतो म्हणून आम्ही वेगवेगळ्या अशा NGO संस्था CSR कंपनीसोबत घेतो. नाव अबाउट भारत विकास परिषद दिव्यांग सेल. भारत विकास परिषदेचं 25 वर्षापूर्वी पुण्याला दिव्यांग पुनर्वसन केंद्र नावाने आपण ऍक्टिव्हिटी सुरू केली. पहिले 20 वर्ष आपण जयपूर भूत देतो. आता तो आउटडेटेड झाला, ओल्ड टेक्निक झालं. अत्याधुनिक ऍडव्हान्स कृत्रिम मॉड्युलर पाय द्यायला सुरुवात केली. तो कसा ते सांगतो मी. गेल्या 5 वर्षापासून आपण तो पाय देतो. मागच्या वर्षी या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाले म्हणून रोपणोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत महादिव्यांग शिबिर, आपण मोफत महादिव्यांग शिबिर संपन्न झालं पुण्याला. 1000 दिव्यांगांचे मोजमाप घेतलं, असा 50 ते 75 हजाराचा पाय देण्यासाठी. आणि नंतर पुढे जाऊन त्याचं गिनीज रेकॉर्ड झालं. म्हणजे आपल्या या संस्थेचं नाव गिनीज जागतिक विक्रमात नोंद झाली की आपण 892 दिव्यांगांना एका शिबिरात आपण 4.5 तासात पाय बसवून दिले. अर्थात हे सगळं समाजाच्या भविष्यात झालेलं आहे. आता पुढे येतो हे दिव्यांग पुनर्वसन केंद्र काय करतं. आम्ही 2 स्तरावर काम करतो. एक, पुण्यात जे दिव्यांग येतात त्यांना कायम आम्ही मोफत कृत्रिम पाय बसवून देत असतो, पुणे केव्हाही येऊ. परंतु असं लक्षात आलं की आपण केवळ पुण्याला या आणि मग पाय बसवून घ्या, दिव्यांगांना तिथपर्यंत येणे शक्य नसतं. म्हणून आपण असं सुरुवात केलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, त्याच्याही पेक्षा ग्रामीण भागात आपण दिव्यांग शिबिर आयोजित करतो आणि तिथे मग प्रसिद्धी करतो. त्या भागातल्या दिव्यांगांना तिथे बोलवतो आणि त्यांचं मोजमाप देतो. हे 2 स्टेजमध्ये असतं. एक, आत्ताच्या 13 डिसेंबरला बरोबर 1 महिन्याने आहे. आज 13 तारीख आहे, 13 नोव्हेंबर आहे. 13 डिसेंबरला बरोबर 1 महिन्याने शिबिर आहे. जाणीवपूर्वक 1 महिना आधी आपण तुम्हाला बोलवलं, कारण दिव्यांगांपर्यंत हा निरोप गेला पाहिजे म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत. आपण 13 डिसेंबरला सकाळी सगळ्या दिव्यांगांना बोलवणार. सकाळी ब्रेकफास्ट असेल, नंतर जेवण असेल दिव्यांग त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तींसाठी, कारण माप घ्यायला वेळ लागतो. ते बिचारे कुठून कोणीतरी त्यांना खेडेपाड्यातून, गाव वस्तीतून ते आलेले असतात, कोणीतरी वाहन करून देतं. म्हणून आल्यानंतर जेवणाची पण व्यवस्था केलेली असते आणि त्या ठिकाणी त्यांचं त्यावेळेला मोजमाप घेतलं जातं. पूर्ण असे 10-15 मेजरमेंट सेक्शन केलेले असतील. आमचे डॉक्टर्स मंडळी, तज्ज्ञ मंडळी इथे येतील आणि त्यांचं प्रत्येक दिव्यांगाचं माप घेतलं जाईल. ते सगळं मॉडेल बनवलं जाईल, कास्टिंग काढलं जाईल आणि ते आम्ही वर्कशॉपला, पुण्याला वर्कशॉप आहे तिथे नेलं जाईल सगळं. तिथे प्रत्येक दिव्यांगाचे पाय बनवले जातील आणि मग जानेवारीमध्ये 2nd or 3rd वीकमध्ये पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी मुंबईत बोलवलं जाईल आणि त्यांना हा आधुनिक पाय बसवून दिला जाईल. आता याच्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक वगैरे म्हटलेलं आहे. तर आधी मी आता कृत्रिम पाय कसा आधुनिक आहे ते सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कलियुगात किंमत सांगितली म्हणजे कळतं, म्हणून आधी किंमत सांगतो की बाहेर जो आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय 50 ते 75 हजाराला, यस 50,000 प्लस, आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर काही लाखाला, मी नाव नाही घेणार, त्यांचा तो व्यवसाय आहे, परंतु काही लाखाला जो पाय मिळतो, साधारण तसाच पाय आपण या 13 डिसेंबरच्या शिबिरात मोफत बसवून देणार आहोत. आता याच्यासोबत आपण हातही देणार आहोत. कृत्रिम हात असतो. हा जो कृत्रिम हात आहे तो बाहेर 15-20 हजाराला येतो. त्या आम्ही जो कृत्रिम हात बसवू त्याने 6 किलो वजन उचलता येईल, सही करता येईल, मोटरसायकल चालवता येईल. माझ्याकडे किट्स आहेत, व्हिडिओ किट्स, मोटरसायकल चालवता येईल, अशा पद्धतीचा आमचा कृत्रिम हात असतो. आता पोलिओ निर्मूलन झालंय, परंतु जे जुने पेशंट आहेत त्यांना पण पोलिओ कॅलिपर पण देतो. म्हणजे कृत्रिम पाय, कृत्रिम हात आणि पोलिओ कॅलिपर याचं हे शिबिर आहे. परंतु समाजात आमच्या असं लक्षात आलं की पायासाठी जास्त गरज आहे. हाताचे लोक म्हणतात नाही आमचं आता सवय झाली एका हाताने काम करायची, पण पायाने एका पायाने सवय झाली असं म्हणता येणार नाही. काहींना तर दोन्ही पाय नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही
कृत्रिम पाय देणं भर जास्त देतो. परंतु असा विषय नाही की कोणाला ते काही आम्ही देत नाही. सगळ्या प्रकारचे कृत्रिम अवयव आपण त्यांना मोफत देत असतो. आता मी थोडं पुढे येतो म्हणजे तुमच्या लक्षात घ्या कृत्रिम पाय कसा आहे. आपण पाहिलं तो त्याच्यावरून लक्षात येतो की हा पायाने अधू आहे, पाय तुटलेला आहे, कृत्रिम पाय लावलेला आहे असं लक्षात येत असतं. आपला हा चित्रात दिसतो आहे तसा अत्याधुनिक कृत्रिम पाय घातल्यानंतर दिव्यांग माझ्यासारखा आपल्यासारखा चालणार आहे. तो आपोआप असा ऑटो फोल्ड आहे, तो असा चालणार आहे दिव्यांग. म्हणजे वरून लक्षातही येणार नाही की त्यांनी पाय लावलेला आहे कृत्रिम असं लक्षातही येणार नाही. तसंच जो दिव्यांग असतो तो जेव्हा खाली बसतो, पूर्वीचा जो जयपूर फूट आहे तो खाली बसतो तेव्हा त्या क्लिप्स असतात, त्या क्लिप्स काढायच्या मग तो खाली बसतो. पुन्हा उठताना त्या क्लिप्स बाजूला करायच्या, उठायचं. आता हा कृत्रिम पाय घातल्यानंतर जसं आपण खुर्चीवर बसतो तसं तो खुर्चीवर बसेल आणि आपण जसं उठतो तसं तो खुर्चीवर उठेल. थोडक्यात म्हणजे सगळ्या हालचाली आपल्यासारख्याचा करू शकतो. मुख्यतः त्यांना शेती काम करणं अगदी आनंदाने ते सगळं शेती करू शकतात. म्हणजे भात शेती गुडघ्यावर पाण्यात उभे राहून सुद्धा आमचा कृत्रिम पाय घालून ते शेती काम करतात. घरी आल्यानंतर जसं आपण हातपाय धुतो तसं त्यांनी तो पाय काढायचा आणि बाथरूममध्ये जाऊन साबणाने धुवायचा. अशा पद्धतीत आमचा सगळा हा पाय आहे, पायाचा विषय आहे. त्याच्यामुळे वजनाने जे ट्रॅडिशनल जयपूर फूटपेक्षा तो 50% कमी वजन आहे. त्याच्यानंतर ऑटो फोल्ड आहे. साध्या भाषेत आता या आपल्या नेटच्या भाषेत म्हणायचं तर युजर फ्रेंडली आहे हा पाय. आता हा पाय आम्ही द्यायला 5 वर्षापूर्वी सुरुवात केली. पण असं लक्षात आलं अनेक सामाजिक संस्था आहेत, सगळ्या दिव्यांगांकडे जयपूर फूट आहे. परंतु आपण आपल्याला समाधान करून घेतो असं वाटायला लागलं होतं की जयपूर फूट देऊ. त्यांच्याकडे 2-3 सेट होतात. ते आपलं त्याला जेवण मिळत आहे, मग डबल कधी जर तुटला तर बरं आहे म्हणून ते घेतात. म्हटलं नाही, हे खरं सरपात्री दान होत नाही. लोक आपल्याला विश्वासाने डोनेशन देत आहेत. त्याच्यामुळे आपण नीट काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही 5 वर्षापासून नॅचरली कॉस्ट खूप 3-4 पट 5 पट महाग झाली. पण आम्हाला अनुभव असा आहे म्हणून आम्ही गव्हर्नमेंटचा 1 रुपया घेत नाही. जे कोणतेही शासन असो, मी शासनावर टीका करणार नाही. आमची भारत विकास परिषद हे नॉन गव्हर्नमेंट नॉन पॉलिटिकल NGO आहे. परंतु कोणतेही शासन असो ते यासाठी त्यांच्यापर्यंत काम करत असतं. शेवटी सिस्टीम आहे. मी जेव्हा सर्व्हिसला होतो मी सुद्धा कार्यकारिणी होतो. आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ गव्हर्नमेंट सिस्टीम. ठीक आहे, त्यांना काही मर्यादा असतात, तो काय तपशिलात आपण जायला लागतो. पण आम्ही हे जाणीवपूर्वक शासनाची मुदत न घेता हा प्रकल्प राबवतो. त्याचे 2 उद्देश आहेत. खरं म्हटलं तर एकेकाळी सोबत काम केलेले विद्यार्थी परिषदेमधले निम्न लोक तर मंत्रिमंडळ आरेतुरेचेच आहे. पण आम्ही जात नाही. त्याचं कारण असं आहे, समाजाचा दातृत्व भाव जिवंत राहिला पाहिजे. 1947 पूर्वी आपल्या आजोबा सांगायचे कुठे काय होतं, गाव स्वयंपूर्ण होतं. महात्मा गांधी सांगतात तसं स्वयंपूर्ण गाव होतं. जाऊ द्या, त्या तपशिलात नको जायला. म्हणून आम्ही ठरवलं की हे जर सगळं काही गव्हर्नमेंट करेल तर समाजाचा दातृत्व भाव नाहीसा होईल. पुढच्या पिढीला असं काही दान करायचं असतं हे समजणारच नाही. आणि दुसरी त्याच्याहूनही मोठी सवय, आम्हाला झोळी घेऊन समाजापुढे जायची लाज वाटता कामा नये. आमची जी सवय आहे लहानपणापासून डोनेशन मागणं, देतात लोक, तर ती सवय आणि काही वेळेला लाज मी म्हणेन आपल्याला वाटता कामा नये. पुढच्या जनरेशनपर्यंत ते पासन झालं पाहिजे. या 2 गोष्टीसाठी आम्ही समाजाच्या भरोसे समाजाने चालवलेला समाजासाठीचा उपक्रम राबवतो. समाज भरभरून देतो. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR मधून मिळतो. आमचे भारत विकास परिषदेच्या ब्रांचेस आहेत, त्या होस्ट करतात कॅम्प. रोटरी क्लब होस्ट करतात. इनर आता हा कॅम्प इनर व्हील क्लबने होस्ट केलेला आहे. इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने होस्ट केलेला आहे. सगळा खर्च हा इनर व्हील क्लब करणार आहे. इव्हन अगदी त्या हॉलचा, तिथलं जेवण खाण सगळं आम्ही नेहमी म्हणतो विनय खटावकर निमित्त मात्र आहे. हो, खरंच आम्ही निमित्त मात्र आहोत सेवा करण्यात. आणि निमित्त मात्र होण्यातही मला खूप आनंद आहे.
आम्ही आता माझा काही आता फार जुना परिचय होता का नाही, त्यांनी कुठेतरी वाचलं भारत विकास परिषद असं असं काम करते, फोन आला, पुण्याला आल्या, खरंच वाईट करतात किती पाहूया. पुण्याला आल्या, सगळं त्यांचं सेंटर पाहिलं आणि मग म्हटल्या की नाही विनयजी हमें भी एक कॅम्प देना है मुंबईत. मला सुरुवातीला असं वाटलं मुंबईत तर सगळं मुंबई आहे, तिथे काय कमी, जीवाची मुंबई म्हणतो आपण. मग पुन्हा विचार करायला लक्ष झालं नाही निम्म मुंबई इथे झोपडपट्टीत राहत आहे. आपल्याला फक्त त्या धगमगाट दिसतोय आणि त्या झोपडपट्टीतल्या मुंबईसाठी आपल्याला करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही ताईंना म्हटलं हो आम्ही घेतो कॅम्प. अशा पद्धतीने आपण आता आहे. आता फक्त या कॅम्पच्या विषयी माहिती सांगतो की या कॅम्पमध्ये आपण पूर्व नोंदणी आवश्यक म्हटलेलं आहे. हा जो कॅम्प आहे तो कुठे होणार आहे? विले पार्ले वेस्ट पश्चिम, अगदी स्टेशनच्या बाहेर पडलं की म्हणजे स्काय वॉकवर जायचंच नाही, खालीच बाहेर पडलं की 1 मिनिटाच्या अंतरावर, पायी अंतरावर हे स्थळ आहे. मुंबई उपनगर सेवा मंडळ, विले पार्ले पश्चिम, अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूला, राष्ट्रीय शाळा मार्ग, गांधी चौक, चर्चच्या समोर आहे. तिथे हे शिबिर आहे आणि दिव्यांगांसाठी तिथे सगळ्यांना आम्ही एकत्र बोलवतो. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळात हे शिबिर होणार आहे. 13 डिसेंबर शनिवार आहे त्या दिवशी. आता दिव्यांगांनी कंपल्सरी नावं नोंदणी करायची आहे. कारण काय असतं, सगळ्या दिव्यांगांना आम्ही आमचा कृत्रिम पाय देता येईल असं सांगता येत नाही. किंबहुना म्हणजे का ते सांगतो वेगळ्या अर्थाने. समजा सेरेब्रल पाल्सी पेशंट आहे, त्यांना मेंदूचा प्रॉब्लेम आहे, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यांना काही पाय म्हणजे मेंदू वीक असल्यामुळे ते मतिमंद म्हणू आपण साध्या भाषेत, म्हणून ते चालू शकत नाही. तर त्यांना हा उपयोग नाही होणार. ऑपरेशन करून 3 महिने जर व्हायचे असतील तर जखम ओली असते, त्यांना पाय बसवता येणार नाही, तर साध्या भाषेत लेणे के देणे पड जायचे. त्याच्यामुळे आपण त्यांना आधी फोनवर त्यांची नोंदणी करून देतो. ते नंबर दिले, तुमच्या प्रेस नोटमध्ये पण नंबर दिलेले, या नंबरवर दिव्यांगाने फोन करायचं. बाकी काही ठिकाणी सरकारची मदत घेत असल्यामुळे आम्हाला काही आर्थिक नाहीत, निकष नाहीत, आर्थिक निकष नाहीत. मी नेहमी म्हणतो भारतात गरीब असणं सोपं आहे, गरीब आहे सिद्ध करणं फार अवघड आहे. साधं UDID कार्ड आहे त्यांचं, अपंगत्वाचं कार्ड, ते घ्यायला गेले ते तर काय होतं मला माहिती आहे, बिचाऱ्यांचे खिसा साफ होऊन जातो. त्यामुळे आम्ही काहीही मागत नाही, समोर दिव्यांग आला की बाद झाला आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही फक्त एक रिपिटेशन होऊ नये आणि रेकॉर्ड म्हणून आधार कार्डची झेरॉक्स घेतो, जेणेकरून आम्ही सॉफ्टवेअरवर टाकलं की आधार कार्ड नंबर टाकला की त्याची सगळी हिस्ट्री आम्हाला दिसते ॲपवर. म्हणून आम्ही फक्त आधार कार्डची झेरॉक्स घेतो, बाकी काहीही डॉक्युमेंट घेत नाही. फक्त त्यांनी फोन का करणं आवश्यक आहे की त्यांचं कुठून तरी ते येतात, वाया जाणं नको म्हणून त्यांनी फोन करायचे. फोनवर मी फोन नंबर सांगतो तसं तुमच्या प्रेस नोटमध्ये लिहिलेलंच आहे, पण तरी सुद्धा फोन नंबर सांगतो का ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगही चालू आहे. फोन नंबर सगळ्या दिव्यांगांनी हे जे ऐकतायत त्या सगळ्या दिव्यांगांनी फोन नंबर लिहून घ्या आणि या फोनवर फोन करून बुकिंग करायचं आहे. संजीव 93-710-88911 93-710-88911. दुसरा पर्यायी फोन नंबर लिहून घ्या 98-231-028-62. मैं फोन नंबर बता रहा हूँ 98-231-02862. या फोनवर दिव्यांगांनी फोन करून आपली नोंदणी करायची. आता आम्ही इथे म्हटलं प्रेस नोटमध्ये आमचं उद्दिष्ट 200चं आहे, पण तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही पण हा सेवा प्रोजेक्ट एक अपिलिंग प्रोजेक्ट आहे, म्हणजे याला वेगळ्या अर्थाने न्यूज व्हॅल्यू आहे. मी म्हणेन ट्रॅडिशनल अर्थाने न्यूज व्हॅल्यू नाही आहे, मान्य आहे. आता सध्या न्यूज व्हॅल्यूचे विषय अनेक चालू आहेत, परंतु त्या सगळ्या गबडग्यात याची एक वेगळी न्यूज व्हॅल्यू आहे की सेवा प्रोजेक्टमध्ये भारतामध्ये असा मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय उदयपूरची धार्मिक संस्था आहे आणि आमची पुण्याची भारत विकास परिषद आहे. कोणतीही सामाजिक संस्था असा पाय मोफत बसवून देत नाही. सगळे जयपूर फूड देतात. जयपूर फूड हा ब्रँड झालाय, जसं आपण झेरॉक्स म्हणतो किंवा ग्रामीण भागात कोलगेट, म्हणजे सगळी टूथपेस्टची कोलगेटच असते.
तसं झेरॉक्स ही कंपनी आहे खरी तर, पण तसं हे जयपूर फूडचं झालं. पण आम्ही जो पाय देतोय तसा पाय कोणतीही संस्था देत नाही उदयपूरची सोडली तर. त्याच्यामुळे ही पण एका अर्थाने न्यूज झाली. आता मित्रांनो, काही वेळेला काही प्रेस कॉन्फरन्स नंतरचा अनुभव येतो म्हणून सांगतो, डोंट टेक इट अदरवाईज. तुमच्या म्हणजे तुम्ही काही कसं वेगळ्या अर्थात लावून घेऊ नका. पण बऱ्याच वेळेला प्रेसमध्ये आमचा फोटो येतो, बॅनर येतो, सगळी न्यूज येते आणि नेमकं शिबिराची पूर्वनोंदणी कोणत्या नंबरवर करायची ते फोन नंबरच येत नाही. सगळी गडबड होऊन जाते. म्हणून तुम्ही एडिट करा तुमच्या पद्धतीने, काही प्रॉब्लेम नाही. विनय घटावरचं नाव आलं नाही, अडचण नाही. अभिनय धर्माधिकाऱ्यांचं नाव नाही छापलं ACP म्हणून नाही, अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. परंतु हे दिव्यांगांसाठी जे पूर्वनोंदणीचे फोन नंबर आहेत ते फोन नंबर मात्र छापा. जरी ते काही वेळेला प्रोटोकॉलमध्ये बसत नसलं तरी छापा. कारण हे की कमर्शियल प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही ते फोन नंबर छापा, तरच त्यांना दिव्यांगांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. त्याच्यामुळे ही एवढीच एक अपेक्षा आहे तुमच्याकडून की हे होईल. तसंच अगदी एका वाक्याने ध्येयवाक्य सांगतो आणि थांबतो. हे सगळं आम्ही का करतो? नरसेवा नारायण सेवा हे आमची टॅगलाईन आहे. नरसेवा नारायण सेवा. आम्ही दिव्यांगामध्ये परमेश्वर पाहतो. आता एवढा भारी पाय देतोय आम्ही म्हणून आम्ही त्याच्यावर उपकार करतोय का? अजिबात नाही. ना आमची भावना आहे भारत विकास परिषदेची, ना इनरव्हिल क्लबची भावना आहे. कोणाची भावना अशी नाही की आम्ही उपकार करतो. अहो, आम्ही कोण उपकार करणार? आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे आपलं कुटुंब चालवून 2 रुपये जास्तीचे आहेत आणि ते त्याच परमेश्वरांनी आपल्याला प्रेरणा दिली की बाबा रे हे दिव्यांग सेवेसाठी खर्च कर, म्हणून आपण खर्च करतोय. मग उपकारच करत असतील तर ते दिव्यांग आमच्यावर करतायत. परमेश्वर दिव्यांगाच्या रूपात येतोय आणि आम्हाला सेवा करायची संधी मिळते. बऱ्याच वेळेला क्षमता असून सुद्धा, पैसा असून सुद्धा आपल्या संस्कृतीत आपण म्हणतो की सेवा करायचं पुण्य सगळ्यांना नाही मिळत, त्याला सुद्धा योग यावा लागतो. आणि परमेश्वर या दिव्यांगाच्या रूपात येतोय. मग उपकारच करत असेल तर दिव्यांग करतोय की त्याला आम्ही सेवा करू देतोय, तो आम्हाला सेवा करू देतोय. या नरसेवा नारायण सेवा याच भावनेने आम्ही हे सगळं करत असतो. गेले 25 वर्ष हा सेवा यज्ञ असाच अखंड चालू आहे आणि अनेक वर्ष पुढे हा अखंड चालू राहणार आहे. मी पुन्हा एकदा विनंती करीन की याला जास्तीत जास्त प्रिंट मीडिया असेल, ई मीडिया असेल, सगळ्याच माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, मोबाईल नंबर छापावे आणि दिव्यांगांना आव्हान करावं. धन्यवाद. वो 13 दिसंबर को ही है और 13 दिसंबर को ही हम उनको पैर मेजरमेंट लेने वाले लेने वाले. लेकिन अच्छा वो आपने मुझे याद दिला, कमर्शियल लैंग्वेज में आफ्टर सेल सर्विस ये भी हमारी चालू रहती है. हमारा पैर की कृत्रिम पैर की लाइफ तक नहीं, दिव्यांग के लाइफ तक हम सर्विस देते हैं. सेकंडली, अगर समझो इस 13 दिसंबर को के बाद किसी को मालूम पड़ा कि अरे ऐसा ऐसा कैंप हुआ है, तो क्या करेंगे? कोई प्रॉब्लम नहीं. वो पुराना पेपर आपका है, वहां पे फोन नंबर लिखे, उनको फोन करेगा, वो बोलेगा आपको पुणे में आना है, आपको सेम पैर मिलेगा, आपको सेम पैर पुणे में मिलेगा. या हम यहाँ भी गोरेगांव में, गोरेगांव मनुष्य माला एक जगह है, वहां हम पुणे से टेक्नीशियन भेजते हैं. वैसा भी उनको बोलते हैं कि उनको कहाँ नजदीक है. अगर पुणे नजदीक है वो पुणे आएंगे, यहाँ है तो वहां आएंगे. क्योंकि एक बार उसको परमेश्वर बोल दिया है तो उसको आम्ही त्याला रिक्त असते नाही तर झालं, शिबिर झालं, संपलं. हीच तर आमची विशेषता आहे. एखादी NGO शिबिर घेते तो त्या प्रोजेक्ट असतो त्यांचा. तो प्रोजेक्ट संपल्यानंतर जर समजा इनरव्हिल क्लबला म्हटला तर इनरव्हिल क्लब आमचा नंबर देणार तुम्हाला. पण त्यांच्या दृष्टीने काय जे 50-60 लाख त्यांनी दिले तो विषय, त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट त्यांचे चालू असतात, परंतु नंतर ते आमचा नंबर देणार. आता खरंच तुमच्या प्रसिद्धीमुळे 200चं टार्गेट आहे. समजा 400 दिव्यांगांनी नोंदणी केली, मग आम्ही काय करणार? काही प्रॉब्लेम नाही. आम्ही 400 दिव्यांगांना पाहिजे.
मी म्हटलं ना, समाज देतो, काही अडचण नाही, मला ईश्वरी कार्य आहे, पैसे मिळतील याची खात्री आहे. आम्ही कोणत्याही दिव्यांगाला म्हणणार नाहीये की तुझी नाही आमचा आता कोटा फुल झाला, एवढाच कोटा होता असं म्हणणार नाही. नेक्स्ट इन्फॉर्मेशन के लिए बताता हूँ, लेकिन अभी पेपर में 13 दिसंबर का ही प्रिंट करो. क्या होता है, 2-3 चॉइस अगर मिल गए तो कंफ्यूज हो जाता है, इसीलिए मैंने सब कुछ बताया नहीं, क्योंकि अगर 2-3 चॉइस पड़े तो वो कंफ्यूज हो जाता है. सेकंडली, अभी अंदर की भी बात बता देता हूँ, यहाँ इनरव्यू क्लब, यहाँ जो दिव्यांग आएगा उनका पैसा इनरव्यू क्लब देने वाली है. पुणे में आएंगे तो मुझे जरा मेरा पॉकेट भी खाली करना पड़ेगा. हम ना नहीं बोल देंगे. इसीलिए अभी जो आप प्रिंट में करेंगे वो सिर्फ 13 दिसंबर का ही फोकस करके प्रिंट करो. पुणे का परमानेंट सेंटर ये वो मत कुछ लिखो, सिर्फ 13 दिसंबर का कैंप का लिखो. मैंने अंदर की बात बता दी तो वो रिजर्व रखेंगे मेरा पैसा थोडा. रिहॅबिलिटेशन कडे गेलो नाहीये, पण एक स्वावलंबी भारत अभियान म्हणून एक अभियान सुरू आहे. त्याचा आपण एक तिथे नोंदणी कक्ष आहे. दिव्यांग रोजगार, स्वयंरोजगार नोंदणी व मार्गदर्शन कक्ष असं तिथे असणार आहे. त्या अभियानात एक माय एसबी म्हणून पोर्टल आहे, त्याच्यावर ही माहिती दिली जाणार आहे. आणि परंतु तुम्ही जो प्रश्न आहे की रिहॅबिलिटेशन साठी आम्ही काही करतो, तर आता जरी आमचं दिव्यांग पुनर्वसन केंद्र असं पूर्ण नाव असलं तरी त्या साईडला आमचं नाही अजून काम आहे, करायचं आहे आम्हाला. ठीक आहे, आता ते त्यांचं मला आले ते वेळ झाली असं सांगायला. तर काही लास्ट वन क्वेश्चन असेल तर विचारू. देखो, हमने क्या किया, दिव्यांग क्षेत्र में बहुत वर्क है. स्काय इज द लिमिट. म्हणजे आपण म्हणतो ना, आभाळ फाटलाय, कुठे कुठे शिवावं. मग आम्ही एक ठरवलं की आपण एक फोकस करूया, कृत्रिम पाय, हात आणि पोलिओ कॅरिकर, जास्त गरज तिथे आहे म्हणून, आणि त्यांना आपण देतोय. आता अन्य जे दिव्यांग आहेत, म्हणजे डोळ्याने अधू असतील, त्यांना किंवा कानाचा विषय असेल, अन्य कोणत्याही प्रकारचा अपंगत्व असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही आणि काही करत नाही. आम्ही ठराविक असं सेक्टर करून, नाही तर काय होतं माहितीये का, साध्या भाषेत एक ना धड भाराभर चिंध्या होतात. हे करायचं ते करायला जावं, इच्छा आहे नो डाऊट, परंतु अवघड होतं. म्हणून आम्ही एक कंपार्टमेंट फिक्स करून घेतलंय. एजेंसी यानी हमारी एनजीओ है, इसीलिए तो दरवाजे अविनाश दरवाजे का जो है भारत विकास परिषद, मुंबई में 40 ब्रांचेस है. पार्ला में आप रहते हैं, इज रिटायर्ड ईसीपी, तो आप कभी भी अगर ये मतलब इसके बारे में या और अन्य एक्टिविटी, कोई भी भारत विकास परिषद का कार्यकर्ता आपको दिखेगा तो यू कैन कॉन्टेक्ट देम, नो प्रॉब्लम. लेकिन दिव्यांग के लिए, पूरे महाराष्ट्र के लिए ये भारत विकास का परिषद की तरफ से पुणे में सेंटर बनाया है और उसका दायित्व मुझे दिया है कि मैं केंद्र प्रमुख हूँ फॉर ऑल भारत विकास परिषद ऑफ महाराष्ट्र. जवळजवळ सगळ्या जिल्ह्यात काम आहे. या दिव्यांगाच्या बाबतीत म्हणाल तर भारतामध्ये 13 दिव्यांग केंद्र आहेत. त्यातल्या 3 दिव्यांगांना पूर्वी अब्दुल कलामांच्या हस्ते पारितोषिक मिळालेलं आहे. त्याच्या आधीचे राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते प्राइज मिळालेलं आहे. म्हणजे 30-35 वर्षापूर्वीच होता. त्याच्यामुळे हे फक्त 13 दिव्यांग केंद्र आहेत वेगवेगळे. प्रत्येकाची आर्थिक रचना वेगळी आहे. महाराष्ट्रासाठी हा ट्रस्ट आहे आणि आम्ही हे करतोय. आर्थिक रचना प्रत्येकाची वेगळी आहे. रोटरी क्लब, इनरव्यू क्लब, दैट्स व्हाई दे आर पार्टिसिपेटिंग विद अस. हम उनका भी उद्देश्य सेवा करना है, हमारे भी उद्देश्य सेवा करना है. इसीलिए हमारे साथ में लगभग 40 रोटरी क्लब्स है महाराष्ट्र में, जो कुछ ना कुछ एक्टिविटी में दिव्यांग के लिए हमारे साथ काम करते हैं. लगभग 10 इनरव्यू क्लब है जो कुछ ना कुछ एक्टिविटी में हमारे साथ काम करते हैं. अभी ये कैंप होने के बाद 10 इनरव्यू क्लब के बजाय 50 इनरव्यू क्लब भी हो सकते हैं, साथ में आएंगे. ये मालूम हो जाएगा ना धीरे धीरे. मतलब साध्या भाषेत आम्ही एकाच क्षेत्रात काम करणार आहे. आम्ही तुरंत जाऊ. इनरव्यू क्लब और मुंबई एग्जाम और भारत विकास परिषद के दिव्यांग केंद्र पुणे की ओर से मैं नूतन जैन का सच पत्रकार बंधुओं को हृदय से आभार व्यक्त करती हूँ.
आप सभी से निवेदन है कि इस दिव्यांग शिविर की जानकारी अधिक से अधिक दिव्यांगजनों तक पहुंचाने के लिए आप माध्यम से प्रचार करें। प्रेसिडेंट ऑफ इनरव्हील क्लब ऑफ मुंबई एयरपोर्ट सुनीता जी मेघा और भारत विकास परिषद के पूर्ण अध्यक्ष श्री अविनाश धर्माधिकारी जी का भी मैं हार्दिक धन्यवाद करती हूँ। धन्यवाद। नाश्ता करके